नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कोकण ट्रिपचा आजचा आहे दिवस दुसरा. काल प्रवासामुळे जरा थकवा जाणवत होता. त्यामुळे मग आज ठरवलं, की उशिरा उठायचं, आरामात उठायचं. सो उठायला उशीर झाला होता. उठून बाहेर आलो, बघितलं तर भयंकर ऊन पडलेलं होतं आणि उन्हासोबतच दमटपणा पण खूप होता. त्यामुळे घाम आणि चिकचिक असं खूप होत होतं. समुद्रापासून बऱ्यापैकी आत आहे, तरीसुद्धा कोकणात दमटपणा हा असतोच. घाम खूप येतो. त्यामुळे मग ठरवलं, की आज काही न करता दुपारचा वेळ रिसॉर्टमध्येच घालवूया. मी म्हटलं तसं रिसॉर्टमध्ये करायला खूप ॲक्टिव्हिटी आहेत. त्यामुळे तसा काही वेळ कसा काढायचा हा प्रश्न नव्हता. पण कधी-कधी काय होतं, की काही न करता सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. ब्रंच घेतला होता. ब्रंचला आम्ही थालीपीठ आणि घावण असं अस्सल कोकणी ब्रंच घेतला होता. भरपेट खाल्ल्यानंतर मग असेच आम्ही बसून होतो. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवत होतो. झाडांच्या सावलीत, झोपाळ्यावर एकमेकांशी गप्पा मारत वेळ काढत होतो. शहरात असताना बऱ्याचदा असं होतं, की 4-5 दिवस कामानिमित्त एकमेकांपासून लांब राहणं होतं, बोलणं होत नाही. मग अशा ठिकाणी गेल्यावर आम्ही बऱ्याचदा कुठलीही आयटिनरी फिक्स न करता जे मनाला वाटेल ते करत असतो. तर तसंच आता तुम्ही बघताय तसं गप्पा मारत, एकमेकांची मस्करी करत आम्ही दुपार निवांत घालवली. साधारण 5 वाजल्यानंतर उन्हं थोडीशी कमी झाली, वारा वगैरे व्हायला लागला होता. मग ठरवलं की बाहेर पडूया आणि आज आम्ही जाणार होतो स्वामींच्या मठामध्ये. अ, चिपळूण गुहागर रस्त्यावर हा मठ आहे स्वामींचा. माझ्या बाबतीत ना असं बऱ्याचदा होतं, की मनात इच्छा आली, की स्वामींची आठवण आली, की स्वामी स्वतःहूनच दर्शन देतात. कधी-कधी स्वामींचा मठ दिसतो किंवा एखाद्या स्वामी भक्तांच्या घरी जाणं होतं. पण स्वामी दर्शन देतातच. ते कनेक्शन तसं आहे म्हणू शकतो. तर ह्या मठामध्ये गेलो. मठाचा परिसर अतिशय भव्य होता. कोकणातल्या मंदिरांची मला आवर्जून सांगावीची एक गोष्ट अशी वाटते, ती म्हणजे की इथली ना देवळं खूप मोठी-मोठी असतात. आजूबाजूचा परिसर खूप प्रशस्त असतो. तसाच इथेही होता. अ, अत्यंत पॉझिटिव्ह वाइब्स येत होत्या मठामध्ये, शांतता होती. अ, आणि गंमत म्हणजे आत्ता हल्ली अगदीच रेअर दिसणारी अशी शेणाने सारवलेली जमीन आजूबाजूला होती. सगळी जमीन शेणाने सारवलेलीच होती. आमच्या मामांच्या घरी अशी जमीन होती. माझी आजी स्वतः शेणाने जमीन सारवायची. इथे थोडा वेळ बसलो, स्वामींची प्रार्थना झाली, जप केला. फार बरं वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. पॉझिटिव्ह वाटलं. त्या वाइब्स घेतल्या आणि मग निघालो. निघताना ना हे वाचा जरा, "निश्चिंत जा मी आहे." हे मी आधी कुठल्याच मठामध्ये बघितलं नव्हतं. सो हे फार वेगळं वाटलं आणि मग त्याच निश्चिंत मनाने आम्ही निघालो. अ, रिसॉर्टवर परत आलो. भयंकर भूक लागली होती कारण ब्रंचनंतर काहीच खाल्लं नव्हतं. मग आज अस्सल मांसाहार नाही सॉरी मत्स्याहाराचा बेत होता. कोळंबी, पापलेट, सार, भात असा सगळा बेत होता आणि मासे खाल्ल्यावर जे मस्ट असतं, अशी सोलकढी होती. सोलकढी प्यायलो आणि अ, म्हणजे 2-3 इथे तर 2च ग्लास दिसतायत, पण सोलकढीचे 4-4 ग्लास आम्ही संपवले होते आणि जेवण एन्जॉय केलं आणि आजचा दिवस मग असाच ह्याच नोटवर संपवला. चला भेटूया. बाय.